आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी म्हणाले ना तुला, तू कितीही प्रयत्न कर, मी थांबणार नाही. मी जाणार. आत्या, सॉलिड फास्ट आहेस यार तू. म्हणजे गुरुजींचं नाव घेतलं आणि गुरुजी प्रकट. आत्या, तू गुरुजींना का बोलवलंयस? नाही म्हणजे तुला वहिनी एवढी आवडली का की तू डायरेक्ट लग्नाची डेटच फिक्स करतेस? आम्हा मोठ्यांना गुरुजींशी महत्वाचं बोलायचंय. तुम्ही तिघे आज जा. ओके. या. दादा हे खूप अनुभवी ज्योतिष आहेत. खूप ख्याती आहे यांची बाहेर. लोक पत्रिका बघायला परदेशात सुद्धा बोलावतात यांना. हो की नाही गुरुजी? हो, ही सगळी देवाची कृपा आहे. आपल्याला भेटून फार आनंद झाला. हो, मलाही. गुरुजी, तुमच्याकडे आज माझं एक खूप महत्वाचं काम आहे. माझा मुलगा देवांश जहागीरदार, तुम्ही ओळखतच असाल ना त्याला? हो, तुमच्या कुटुंबाला आणि मुख्य म्हणजे देवांश जहागीरदारला कोण नाही ओळखत. उद्योग क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली त्यांनी. आज देवांसाठी आम्ही एक मुलगी बघायला गेलो होतो. तिच्याबद्दलच जरा माहिती विचारायची होती. खरं तर आम्ही आज त्या मुलीला बघून आलोय, पण आल्यापासून ना मला जरा कसली तरी शंका येते. काहीतरी चुकतंय असं वाटतंय. मला सांगा, तिच्या पत्रिकेत कुठे जमीन वगैरे आहे, म्हणजे ती विकल्यानंतर तिला संपत्ती मिळणार आहे असं काही लिहिलंय का? म्हणजे असं तिच्या घरच्यांनी तरी आम्हाला हेच सांगितलंय, पण ते खरं आहे की खोटं आहे याची खात्री करून घ्यायची होती. पत्रिका बघून आम्हाला सगळं जरा व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगा. हे बघा, एखाद्या माणसाच्या पत्रिकेत धनसंपत्ती वगैरे असं काही असेल तर त्याचे संकेत आम्हाला लगेच दिसून येतात. पण या पत्रिकेत असं तर काही दिसत नाहीये मला. माझा जो काही अभ्यास आहे त्यावरून मला आता सध्या तरी काही असं दिसत नाहीये की या मुलीच्या पत्रिकेत काही त्याचं धनसंपत्ती वगैरे काही आहे. तुमचा जर का विश्वास नसेल तर नाही नाही नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. मला सुद्धा हा डाऊट आलाच होता. त्या मुलीकडे काही इस्टेट नसणार हेच कन्फर्म करायला तुम्हाला बोलवलं होतं. भैरवी, त्या मुलीकडे पैसा असणं ही दुय्यम गोष्ट आहे. आपल्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे की हीच गोष्ट आपल्यासाठी गरजेची आहे. दादा, आपल्याला असं कोणी फसवू शकत नाही. आणि देवांशच्या पत्रिकेत दोष असलेल्या गोष्टीचा कोणीही गैरफायदा नाही घेतला पाहिजे. बरं गुरुजी, मला सांगा, की देवांशचं लग्न
ह्याच मुलीशी होणं गरजेचंच आहे ना? हो, या भाग्यवान मुलीशी देवांशचं लग्न होणं अत्यंत गरजेचं आहे. पण देवांशचं लग्न 30 वर्षाच्या आधी झालं तरच तो सुरक्षित राहू शकतो. बघितलं ताई, ह्या गुरुजींचं सुद्धा हेच मत आहे. म्हणजे देवांशचं हिच्याबरोबर लग्न झालंय याचा अर्थ देवांशने आयुष्यभर हिच्याबरोबरच राहायला हवं असं तरी कुठे? ताई अहो, लग्न म्हणजे आयुष्यभरासाठीच बंधन असतं. हो, पण आपल्याला त्या बंधनात आयुष्यभर राहायचं असेल तर. गुरुजी, देवांशच्या आयुष्याचा धोका टळावा म्हणून या मुलीशी देवांशचं लग्न लावून दिलं आणि नंतर दुसऱ्या मुलीशी देवांशचं लग्न लावलं तर? भैरवी, तू काय बोलतेस? ताई, हा असा विचार करणं म्हणजे तिला आणि तिच्या घरच्यांनाही फसवल्यासारखं आहे. मी फक्त माझ्या मुलाचा देवांशचा विचार करते. इतरांबद्दल मी काही विचार करत बसत नाही. मला माहिती तुम्हाला माझं म्हणणं पटत नाही. नको पटू दे, मला त्याने काहीच फरक पडत नाही. पण देवांशसाठी जे करेक्ट आहे मी तेच करणार. तुम्ही फक्त देवांशच्या लग्नाचा विचार करताय, त्यानंतर त्याचं काय होईल याचा विचार करतच नाही आहात. त्याने काहीतरी तुझ्या फायद्याचं, तुझ्या बेनिफिटचं तुला सांगितलं, त्यामुळे ते तुला पटलं. हे सगळं ना सही नॉनसेन्स आहे. तू पण बिलीव्ह करू नकोस यावर. आणि हा जो काही तू नको तो बोभाटा करतेस ना, तो पण करू नकोस. बोभाटा मी नाही, तू आणि तुझी आई करते. बघ बघ अंजली, बघ ओ बघा, आपल्या लेकीसारखं वाढवलं हिला, पण बघा काय मुक्ता फळ उधळतीये ती. एक नातं काय जमेना झालंय, म्हणजे इतर सगळी नाती मेली. कशी परक्यासारखी वागायला लागली बघा. किती सहन तरी किती करायचं ओ माणसाने, किती सहन करायचं. हो अगं, उलट हिच्या सहनशक्तीचा तू अंत बघतेस. सई आज जे काही वागते ना त्याला कारणीभूत तुम्ही दोघी जणी आहात. सई तुला मामी मामी करते, पण तू कधी मामीचं कर्तव्य बजावलंस नाही ना. उलट तू कायम तिचा राग राग केलायस. तिनं कायम तुझा आदर केला, त्याच्या बदल्यात तू काय दिलंस तिला? तुम्ही गप्प बसाओ. उठसूट आपल्या भाचीची बाजू घ्यायची. लेकीचं एवढं चांगलं होतंय ते तर दिसत नाहीये तुम्हाला. बघितलं, लेकीसाठी तुम्ही स्वतः स्थळ बघितलं, शोधलं नाही ना. आता गप्पा बसा तुम्ही. मामी, मामावर ओरडू नको प्लीज. तुला काय वाटलं, तुम्ही जे काही करा ते बघून आम्ही घाबरू आणि शांत बसू? तसं जर तुला वाटत असेल ना तर तो तुझा भ्रम आहे. मी आत्ताच्या आत्ता देवाण सरांना सगळं काही खरं सांगणार आहे. किती घाई झालीये ना तुला माझं लग्न मोडायची. नाही, खरेपणाची मूर्ती बनून फिरतेस तू. मग आता अग्री कर की तुला देवांश आधीपासूनच आवडत होता आणि तुला त्याच्याशी लग्न करायचं होतं, म्हणून तू हा सगळा तमाशा केलास. तमाशा मी नाही, तू करतेस अंजली. त्या लग्नाच्या पवित्र नात्याचा आणि भावनांचा. आज तू खोटेपणा करून जिंकली असशील,
पण नेहमीच नाही जिंकू शकणार. आणि एवढीच जर तुझ्यामध्ये हिम्मत असेल ना, तर देवांश सरांसमोर जे काही खरं आहे ना ते कबूल कर. खरं हे आहे की मी देवांशची होणारी बायको आणि जहागीरदारांची होणारी सून आहे. हे बघ अंजली, तू सई सई हे बघ, उगाच तिच्या पुढे डोकं फोडण्यात काही अर्थ नाहीये. आधीच तिच्या डोक्यामध्ये भली मोठी घाण भरून ठेवली तिच्या आईनी. तू नको तिच्या नादी लागूस. तू उगाच बोलण्यात वेळ घालवू नकोस. देवांशना तू फोन कर आणि खरं काय आहे ना ते सगळं सांगून टाक. एकदम करेक्ट बोलतेस मॉम तू, एकदम करेक्ट. म्हणजे काय आपलं नशीब ना म्हणून असे पॉप्स मिळालेत मला. नाही, स्वतः तुम्ही माझ्यासाठी कधी काही केलंच नाही आणि आता कुठे माझ्या आयुष्यात चांगलं होतंय तर ते पण बघवत नाहीये मॉम यांना. ते पण मोडायला चाललेत. आय जस्ट हेट यू पॉप्स. ऐका बघा, सई तू त्या देवांश सरांना आता अजिबात फोन करायचा नाहीस. उलट मीच आता तुझ्या बरोबर त्यांच्याकडे येतो आणि त्यांना सगळं खरं खरं आपण सांगूयात या दोघी जणी काय लायकीच्या आहेत. त्यांना सांगूयात की देवांश सरांचं आयुष्य वाढवणारी ही मुलगी आहे, ही नाही. चल सई. नाही, तुम्ही दोघं कुठेही जाणार नाही आहात. सई, तू जर तिकडे गेलीस आणि देवांशला खरं सांगितलंस तर मी जीव देईन. सई, ही फक्त आपल्याला थांबवण्यासाठी चाललेली नाटक आहेत. अंजली काय करतेस? अंजली, अंजली नाही नाही मॉम. सई, तू जर देवांशला खरं काय ते सांगितलंस तर मी या सुरीने माझा हात कापून जीव देईन. अंजली थांब, अंजली, अंजली थांब, थांब. मॉम नको, मॉम नको, तुला लागेल बाळा. मॉम प्लीज हात सोड माझा. नको, ऐक माझं. अगं लागेल तुला बाळा. लागू दे. नाही, माझा जीवच गेला ना तरी मला काही पर्वा नाहीये. पण ह्या सईला, सई तू देवांशला खरं सांगायचं नाहीये, नाहीतर मी खरंच. मॉम हात सोड माझा. अंजली सोड. नुसते बघत काय बसलाय, बोला ना. सई तू अजिबात लाईक नाही. तुम्हाला कळत कसं? तुझ्याकडनं शिकले हे सगळं. माझ्यासाठी हे काही नवीन नाहीये. तू नेहमी अशाच धमक्या दिल्यास ना, तुझ्याकडे बघूनच शिकली ती. काय आई करणार नाही ती. तुम्हाला कळतंय का काय बोलताय तुम्ही? सई चल तू. हो काय बोलताय तर बघा सई. सई आपली लेकीकडे जीव देते आणि तुम्ही इतक्या शांतपणे कसं काय म्हणू शकता? सई तू मला हात नाही लावायचा. अंजली रक्त येत आहे. आत्या तुझ्या मुलीमुळे होतंय मला. अंजली आपण हॉस्पिटल मध्ये चाललोय, चल. हे बघ, खोटी काळजी दाखवू नकोस. कळलं ना? हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. अंजली उगाच वेडेपणा करू नकोस. चल दवाखान्यामध्ये जाऊ. नाही 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 मॉम, अगं ते इंजेक्शन देतील नको ना. प्लीज सई, सई देवांश जागीरदारांचा फोन आहे. अंजली. सई, आता मी फक्त माझा हात कापलाय
पण जर तू देवांशला खरं काय आहे ते सांगितलंस तर मी माझा गळा कापायला पण पुढे मागे बघणार नाही. हे मी मस्करी नाही करत आहे, सिरियसली सांगतेय. अंजली नाही नाही, जर माझं लग्न देवांश जहागीरदार सोबत झालं नाही तर मी माझी लाईफ एंड करेन आणि हा डिसिजन फायनल आहे. सो आता तू ठरव की तुला काय करायचं. अंजली अंजली वेडेपणा करू नका. पॉप्स प्लीज, तुम्ही लांब थांबा नाहीतर मी खरंच गळा कापीन माझा. तू आधी शांत हो, प्लीज शांत हो. मला काहीच होणार नाहीये. अगं तू असताना काही होऊ शकतं का? यु नो ना, तू माझी बॉडी गार्ड असते. देवा, तू ह्या मुलीला होकार दिलायस खरा, पण ही मुलगी नक्की तुला पसंत आहे ना? नाही म्हणजे ती सुद्धा माझ्यासारखी गरीब कुटुंबातली आहे म्हणून विचारते. जानू, असा विचार सुद्धा नाही आलाय माझ्या मनात. आणि तू आईबद्दल म्हणशील तर आय नो तिच्या काही गोष्टींबद्दल खूप स्ट्रॉंग ओपिनियन असतात. आय नो मे बी तिला तसे काही एक्सपिरियन्सेस आले असतील म्हणून ती असा विचार करते. पण जर तू मला विचारशील तर मला नाही फरक पडत जानू या सगळ्या गोष्टींनी. मुलगी श्रीमंत आहे की गरीब आहे मला या गोष्टीने फरक पडत नाही. जानू, का तूच तर शिकवलंस ना मला की माणसाने पैशापेक्षा मनाची श्रीमंती बघायला हवी. राईट? हो रे, पण गरीब घरातली मुलगी श्रीमंत घरात आली की तिला सुद्धा थोडं अवघड जातच ना. म्हणजे इथलं वातावरण, इथल्या चालीरीती सगळ्यात जड जातात. अरे आता माझंच बघ ना, मला तरी कुठे जमलंय अजून ह्या सगळ्याशी जुळवून घेणं. जानकी, तू इकडे आहेस? हो. तरी मी म्हटलंच मायलेकांच्या गप्पा रंगलेल्या असणार. बाबा, तुम्हीच समजावं आता जानूला. काय? ती नको नको ते डोक्यात घेऊन बसली आहे तिच्या. ती म्हणते की ती छोट्या कुटुंबातनं आली आहे म्हणून तिला आपल्या मोठ्या कुटुंबात कोपअप करायला जमत नाहीये. तूच समजाव तिला. मी थकलो आता सांगून सांगून. आणि भैरवीचं म्हणणं तू मनावर नको घेऊस. तुला तिचा स्वभाव माहिती नाहीये का? अहो, माझं जाऊ दे आता. देवा, मला तुला फक्त इतकंच विचारायचंय की तुझी होणारी बायको गरीब घरातली आहे म्हणून तू तिचा तिरस्कार नाही ना करणार? मी तुम्हा दोघांकडनं काय शिकलोय माहितीये? लग्नानंतर नवरा आणि बायको दोघेही इक्वल असतात. ते दोघेही एकमेकांपेक्षा स्वभावाने वेगळे असतील, आवडीनिवडीने वेगळे असतील, पण लग्नानंतर ते दोघेही एक टीम असतात. लग्नामध्ये तिरस्कार सारख्या फिलिंगला तर जागा सुद्धा नसायला हवी. त्या दोघांमध्ये प्रेम, विश्वास आणि रिस्पेक्ट असायला हवा. आता तुमच्या दोघांकडनं या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मी माझ्या बायकोचा तिरस्कार करणार आहे का जानू? देवा, तुझे विचार ऐकून खरंच खूप बरं वाटलं रे. पण जर तुला कोणी असं सांगितलं की ही मुलगी गरीब आहे, हिला सोडून दे आणि तुझ्या तोलामोलाची एखादी दुसरी मुलगी बघ. लग्न म्हणजे खेळ असतं का ग जानू? आज एकीशी उद्या दुसरीशी नाही ना. लग्न म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट असते. यू गाइज नो मी माझ्या कामातली कमिटमेंट कधी मोडत नाही. मग मी माझ्या बायकोशी केलेली कमिटमेंट कशी मोडेन जानू?
अंजली पिऊन टाके विष घे पी अगं पी. तिला देवांशी सगळी प्रॉपर्टी पैसा ते सगळं हवंय ना. तू जर देवांशला खरं काय ते सांगितलंस तर मी या सुरीने माझा हात कापून जीव देईन ना. सई जमलं तर मला माफ कर बाळा. आई अगं काय बोलतेस तू. बाप्पा माझं देवाण सरांशी लग्न होत नाहीये याचं दुःख नाहीये मला. ते माझ्या आयुष्यात नवरा म्हणून जरी नाही आले ना तरी माझी काही हरकत नाहीये. फक्त आयुष्यभर ते माझे चांगले मित्र राहावेत ना एवढीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. देवाण सर खूप मोठ्या अडचणीत येत रे आणि मी सुद्धा मोठ्या कात्रीत अडकले. हे बघ देवाण सरांच्या जीवाची खूप काळजी वाटते मला. पण नेमकं आईला वचन दिल्यामुळे मी काहीच करू शकत नाहीये. पण तू करू शकतोस ना. प्लीज देवाण सरांना या सगळ्यातून बाहेर काढ ना. देवाण सरांच्या फॅमिली समोर अंजलीचा खरा चेहरा लवकरात लवकर आण. करशील ना एवढं प्लीज. सई टीचर मयूर तू इथे कसा. आई मला शाळेत सोडायला आली होती. मला तुम्ही दिसलात तर मी आईला म्हटलं की मी सई टीचर बरोबर स्कूटीने शाळेत जाईन. येऊ ना तुमच्या बरोबर. हो ये ना. सई टीचर तुम्ही देवासमोर असं रडू नका नाहीतर देवाला वाईट वाटेल. नाही रडत. बरं आता आपण प्रसाद घेऊयात आणि निघूयात. हो चालेल. टीचर तुम्ही किती चांगले आहात आणि आई म्हणते चांगल्या माणसाचं देव नेहमी चांगलं करतं. तुम्ही आता जे बाप्पाकडे मागितलं ना ते बाप्पा तुम्हाला नक्की देईल. खरंच. हो. चल चल. तुम्ही जो मॅथचा होमवर्क दिला होता ना तो मी केला. अरे वा. मराठीचा राहिला. कसं काय राहिला अभ्यास. सॉरी. सॉरी. काय सॉरी.
गाडी सुरू होत का नाहीये? तुम्ही पेट्रोल भरायला विसरलात का? नाही रे. मगाशी मी आले तेव्हा तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. आता का एवढा प्रॉब्लेम होतोय? टीचर तुम्ही बाजूला वा. ये. काय? काय झालं? तू तर एवढा स्ट्रॉंग आहेस ना, मग आता का स्टार्ट होत नाहीये? पुन्हा एकदा कर. हॅलो. हाय मयूर, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? टीचरची गाडी बंद पडलीये. आम्ही खूप ट्राय केला. मी एवढा स्ट्रॉंग आहे, पण मला पण नाही जमत गाडी स्टार्ट करायला. सर, ती तुमची गाडी आहे? तुमची गाडी किती मोठी आहे. आम्हाला सोडा ना तुमच्या गाडीतनं. ऍक्च्युली गुड आयडिया. चला सोडतो. नाही नको मयूर, सरांना त्रास देऊ नका. मी प्रयत्न करते ना, गाडी होईल सुरू. तुमचा ऑलरेडी प्रयत्न करून झालाय टीचर. नाही होणार आहे ती सुरू. चला मी सोडतो. कम. मी पुन्हा ट्राय करते, होईल सुरू. टीचर चला ना. मयूर. अहो त्याच्यावर का चिडताय तो? मुली असंच बोलतात. पण मी तशी नाहीये सर. सो मयूर, कुठला फ्लेवर खाणार? 2 व्हॅनिला. ओके. 2 कप? नाही नको, सर्दी होईल. ओके, खाऊ द्या त्याला. तुम्ही कुठला फ्लेवर खाणार ते सांगा. नाही, मला काहीच नकोय. मयूर, आय एम सॉरी, आपल्याला कॅन्सल करायला लागेल आईस्क्रीमचा प्लॅन. का? का म्हणजे? अरे तुझी टीचर काहीच खात नाहीये, मग आपण दोघांनीच कसं खायचं? हा? टीचर प्लीज खा ना, मला पण नाही मिळणार. प्लीज सई टीचर, प्लीज. ठीक आहे, मला पण सेम तीच आईस्क्रीम सांगा. बेटर. तुझे फोटो चांगले आहेत, दिसायलाही सुंदर आहेस. हिरोईनचा लुक आहे तुझा. थँक्यू सर. पण मी तुझं काम बघितलं नाहीये, त्यामुळे तुला असं कास्ट नाही करू शकत. तू एक काम कर, तू असं काहीतरी परफॉर्मन्स कर जेणेकरून मला ते त्याच्यामध्ये विचार करेल. नो प्रॉब्लेम. मी तुम्हाला ना माझे ऑडिशनचे व्हिडिओ पाठवते. व्हिडिओ कशाला? इथेच परफॉर्म कर ना. इथे इथे असं रेस्टॉरंट मध्ये म्हणजे? अगं तू ऍक्ट्रेस आहेस ना, ऍक्ट्रेसने असं लाजायचं नसतं. बेबी, सर सही तो बोल रहे हैं. कशाला टेन्शन घेतेस तू? हा, करना बिंदास कर. हे बघ, तू अजिबात लाजू नकोस. बिंदास ऑडिशन दे. ठीक आहे, मी करते. 3 व्हॅनिला आणि 1 चॉकलेट. तुमच्याकडे अजून कोणते कोणते फ्लेवर्स आहेत? मला बघायचे आहेत. एक्सक्यूज मी, तुमच्याकडे कुठले कुठले फ्लेवर्स आहेत प्लीज त्याला दाखवा. थँक्यू. चा. मयूर, तुझं झालं की परत या. एकटं कुठे जाऊ नकोस. हो सई टीचर.
चला दादा. ऍक्च्युली सर मला जरा ऑकवर्ड वाटतंय इथे असं, म्हणजे इथे असं सगळ्यांसमोर कसं ऍक्टिंग करणार ना. अगं मग मला कसं कळणार तुझं टॅलेंट? हे बघ, तू एक काम कर, तुझ्या आहे ना एका फेवरेट मूवीचं तू सीन कर, त्याने तुला सोपं जाईल. बेबी कर ना, मी हेल्प करू. नाही नाही नको, तू थांब, मी करते, थोडा विचार करते. आईस्क्रीम आलाय, थँक्यू. तो मुलगा कुठे आहे मयूर? सई टीचरला नाव सांगशील, जास्त शाणा झालाय. हा, प्रिन्सिपलला नाव सांगून तुला इथे बंद करून ठेवेल, कळलं ना? शांत बसायचं इथे एकदम. तुम्ही इथे? मयूर, आईस्क्रीम खा पटकन, आपल्याला निघायचंय ना. मयूर, बघ तुझ्या दोन्ही टीचर इथेच आले आता. लवकरात लवकर निघायला पाहिजे आपण स्कूलसाठी, नाहीतर मग आपला क्लास इथेच घेतील त्या. अंजली, आय एम सो सॉरी, मी तुला काही विचारलंच नाही. तू काय घेणार? नाही, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही आता स्कूलला जाणार असाल ना, मी ड्रॉप करतो तुम्हाला. आणि मग तिकडनं माझ्या ऑफिसला जातो. चला. ऍक्च्युली मला ना जरा बरं वाटत नाहीये. आपण एक काम करूया ना, आपण सई टीचर आणि याला स्कूल जवळ ड्रॉप करूया आणि मग तुम्ही मला घरी सोडायला या. माझा पण थोडासा आराम होईल, चालेल ना? या ऑफकोर्स चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. या. चल निघूया. सर, ही तुमची एकच गाडी आहे? नाही, म्हणजे आणखी एक 4-5 गाड्या आहेत घरी. 3-4 कार एका माणसाला? हे एका माणसाला नाही, ऍक्च्युली माझ्या घरी आणखी पण लोक आहेत ना, मोठं कुटुंब आहे आमचं, सो फॅमिलीमध्ये सगळ्यांना लागत असतात गाड्या. सर, मयूर, आता शांत बसा, हाताची घडी आणि तोंडावर बोट. काय झालं? काही नाही. या सई टीचर अदरवाईज किती शांत स्वभावाच्या वाटतात ना आपल्याला, पण जेव्हा त्या त्यांच्या स्टुडंट्स बरोबर बोलतात तेव्हा आपल्याला कळतं की त्यांचा स्वभाव किती स्ट्रिक्ट आणि खडूस येते. कसं असतं ना सर, लहानपणीच मुलांना शिस्त लावणं खूप गरजेचं असतं. नाही, कारण नंतर मोठे झाले ना तर ते नंतर बिघडतात, वाया जातात, मनाला वाटेल तसं वागतात, मनमानी करतात. हो ना अंजली मॅडम? करेक्ट सई टीचर. देवांश, मला तुमच्या आई भेटल्या होत्या सकाळी. हो? हो, म्हणजे ऍक्च्युली अचानकच भेट झाली. काय म्हणाली मग जानू? खूप एक्साइटेड आहेत त्या आपल्या लग्नाबद्दल, आणि त्या म्हणाल्या की आपलं लवकरच लग्न होईल, आणि त्या देवाकडे जशी त्यांच्या मुलांसाठी प्रार्थना करतात ना, तशी आता त्यांच्या सुनेसाठी पण प्रार्थना करणार आहेत. खरंच खूप गोड आहे त्या तुमच्या आई.
मला अगदी माझ्या आईची आठवण आली. अशी सासू मिळायला ना नशीब लागतं. हो ना सई टीचर? सर थांबा. काय झालं? आम्ही इथेच उतरतो. ओके ओके. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. मयूर, सरांना थँक्यू म्हण. थँक्यू सर. बाय मयूर. बाय. बाय. इथे थांबवा पुढे. ओके. यू शुअर आपल्याला डॉक्टरकडे नाही जायचंय? नाही, ऍक्च्युली मी आज उपवास केला होता ना, त्यामुळे थोडासा विकनेस आहे, बाकी काय नाही. उपवास? माझ्या घरच्यांनी तुमच्या पत्रिकेबद्दल कल्पना दिली होती, त्यामुळे पुढचे 13 आठवडे एव्हरी मंडे मी तुमच्यासाठी उपवास करायचं ठरवलं. यू नो व्हॉट, तुम्ही एक्झॅक्टली माझ्या आईसारख्या आहात. सिरियसली, जानूला जेव्हा कळेल ना की तुम्ही पण हे उपवास वगैरे करता, ती भयंकर इम्प्रेस होणार आहे तुमच्यावर. हो, म्हणाल्या मला त्यांनाही देवाचं करायला खूप आवडतं ना. पण एक खरं खरं सांगू, हे उपवास वगैरे करायची तुम्हाला सिरियसली काहीच गरज नाही. नाही, मला उलट समाधान मिळतं. दॅट्स ग्रेट. सी, तुमची श्रद्धा असेल तर मग काहीच हरकत नाही, पण प्लीज स्वतःची काळजी घ्या. पण एका अटीवर. तुम्ही मला तूच म्हणा, आवडेल मला. ओके. बरं, घरी येता का तुम्ही? आईला माझ्या खरंच छान वाटेल. ऍक्च्युली खूप आवडलं असतं यायला, पण एका इम्पॉर्टंट मीटिंगला जायचं आणि ऑलरेडी खूप उशीर झालाय. सो पण नेक्स्ट टाइम पक्का. ओके देन, यू मी. तुम्ही प्लीज काळजी घ्या. काळजी घे. बेटर. या, सॉरी. बाय. अंजली, आलीस तू? अगं बाई, बरं झालं. हे बघ, मी ना लिस्टच तयार करायला घेतलीये. म्हणजे लग्नात साड्या नेसायच्या आहेत ना मला, चांगल्या 50 तरी साड्या घेणार आहे मी त्या जहागीरदारांकडनं. म्हणजे लग्नाच्या वेगळ्या आणि बाकी 50 वेगळ्या. म्हणूनच लिस्ट घेते. कांजीवरम, पैठणी, बनारसी, बँगलोर, नारायणपेठ, इरकल, खणसाडी. मी काय म्हणते का, मंगळसूत्र करून घेऊ का? हे कसं मेलं झालंय बघ ना. शी, काय आहे मंगळसूत्र, असं ठसठशीत छान करून घेते. म्हणजे कसं तुझं होईल त्याच्याबरोबर माझं पण होऊन जाईल, मग मजा येईल नाही का?